नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूजमध्ये, जिथे मिळतात खऱ्या आणि थेट बातम्या। आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून। पाहूया नेमकं काय घडलं। नमस्कार, मी मनोहर यशवंत मतकर, राहणार पाचेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर। आज समक्ष येण्याचे वेळ म्हणजे माझी पाचेगाव येथे गट नंबर 52मध्ये मुलांच्या नावे 52-1मध्ये सुमारे 5.5 एकर क्षेत्र आहे। ते पूर्वीच्या एकाच कुलकर्णी या नावाच्या कुटुंबाचं सार्वजनिक एकत्रित कुटुंबाचं ते क्षेत्र होतं। त्या क्षेत्रामध्ये जवळजवळ निम्म्या भागामध्ये एक विहीर होती, पूर्व आणि पश्चिम याच्या निम्म्या भागावर। परंतु त्या कुटुंबामध्ये नंतर 2 विभाग झाले, 2 भावाच्या 2 वाटण्या झाल्या दक्षिणोत्तर। ती जमीन दक्षिणोत्तर लांबीची आहे आणि 2 भावाच्या वाटण्या झाल्यानं एक पूर्वेकडून गेला आणि एक पश्चिमेकडून गेला। म्हणजे गट नंबर 53 आणि गट नंबर 52 ह्या दोन्ही जमिनी विभागल्या गेल्या आणि त्याचे 2 समान भाग झाले। पुढं कुलकर्णी कुटुंब म्हणजे शेती न करणारं कुटुंब होतं। कुणाला तरी बटाईनं देणं, काहीतरी करून घेणं, अशी ती जिरायती शेती होती। त्या काळामध्ये बाळासाहेब कुलकर्णी यांच्याकडून ती शेती हस्तांतरित होत आजच्या या काळामध्ये साधारणतः 15-20 वर्षाच्या पूर्वी हस्तांतरित होत ती जमीन आज 12 हाते कुटुंबियाकडे आलेली आहे। पूर्व बाजूचे भाग आणि पश्चिम बाजूचा भाग हा आजही कुलकर्णी कुटुंबातील काही सदस्य आणि त्यातलंही निम्म क्षेत्र काळे कुटुंबीय यांच्याकडे गेलं आणि ते काळे कुटुंबाची जी जमीन होती ती मी साधारणतः 2015 ते 2020 या काळामध्ये 3 टप्प्यामध्ये खरेदी केली। त्यावेळेस जी विहीर होती निम्म्या भागापर्यंत, तर त्या भागापर्यंत रस्ता होता विहिरीवर येण्या जाण्यासाठीचा। मूळ रस्ता आम्हाला 13 चारीचा रस्ता आहे। 13 चारीनं येऊन म्हणजे कुटुंबियाचं क्षेत्रच तिथं सुरू होतं आणि मग त्यांना वेगळ्या रस्त्याची गरज नव्हती। त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कुठूनही येऊ जाऊ शकत होते। त्याच पद्धतीप्रमाणे आम्हीही त्या ठिकाणी वापरत होतो आणि आम्हाला कधी काही आडकाठी आली नाही, कुणी केलीही नाही। परंतु ज्यावेळेस ह्या कंपनीने म्हणजे कुलकर्णीतले काही कंपनी आणि 12 हाते यांनी जमिनी स्वतः न करता इतरांना कसायला दिल्या आणि त्या धनदांडगी माणसं असल्यामुळं त्यांनी लेवल केल्या, भानगडी केल्या आणि मग आमचा रस्ता मोडून टाकला। त्यावेळेस आम्ही तक्रार करायला गेलो, परंतु त्यांनी काय सांगितलं का आम्ही तुमचा रस्ता काय अडवला का, आम्ही तुम्हाला जाऊ नको म्हणलो का। आणि त्याच्यानंतर मी ते 4-5 वर्ष ऊसाची पिकं घेतली। खूप मोठा खर्च मी त्यासाठी केला। म्हणजे प्रवरा नदीमध्ये तिथून पाईपलाईन हे करून, पाणी परवानगी घेऊन पाईपलाईन हे करून आणि बागायती केलं, बागायती शेत केलं, ऊसं लावले, ऊसही गेले काही दिवस। परंतु पुढे चालून यांनी रस्ता क्लोज केला। विनंती केली तर म्हणे तुमचा रस्ता बंद केलेला नाही आणि खरोखर त्यांनी आपल्याला सहकार्य केलं। काही दिवस त्यांनी आम्हाला येऊन जाऊन दिलं, परंतु त्यांनी नंतर जे शेती इतर लोकांना करायला दिली त्यामुळं इतर लोकांनी आमचा रस्ता बंद केला। आणि मुदतीमध्ये आम्ही जे प्रकरण 1906च्या 5/2 मध्ये करायला पाहिजे होतं, त्या मुदतीमध्ये आमच्याकडून झालं नाही आणि म्हणून आम्हाला त्या रस्ता बंद झाल्यामुळं शेती पिकवण्यासाठी जाणं येणं बंद झालं आणि नावेला जास्त आम्हाला साधारण 12/12/22 रोजी 12/12/22 रोजी आम्ही तहसीलदार नेवासा यांच्याकडे रीतसर अर्ज केला की आम्हाला नवीन रस्त्याची गरज आहे। तिथं आता जुन्या रस्त्याचं काही चिन्हच नव्हतं, ते सिद्ध आपण करू शकत नव्हतो।
किंवा आपल्याकडं पूर्वीचे काही त्यांचे फोटो वगैरे काही नव्हते. आणि अचानकच ते रस्ते बंद झाल्यामुळं आम्हाला 1963च्या 143 अंडर नवीन रस्त्याची मागणी करावी लागली आणि ते कायदेशीर आहे, बेकायदेशीर नाही. तद्वत त्याच्यानंतर रीतसर स्थळ पंचनामा झाला 2/2/23ला. त्याच्यानंतर चौकशी लावली माननीय नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार यांच्यामार्फत, आणि त्याचा निकाल आम्हाला साधारण 10/7/24ला मिळाला. त्यावेळी चौकशीच्या वेळेस अनेक वेळा या बाराहते कुटुंबीय आणि कुलकर्णी कुटुंबीय यांना अनेक वेळा माननीय तहसीलदार साहेबांनी त्यांच्या पूर्णपणे त्यांच्या म्हणजे सुईनं तारखा दिल्या आणि म्हणणं मांडायला सांगितलं. असे संधी देऊनही अनेक वेळा त्यांच्या वाट पाहूनही ते कधी तारखेला हजर नसायचे, कधी काही नसायचे, त्यांचे वकील नसायचे, कुणीच नसायचे. आणि मग आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना विनंती केली की बा ही जर माणसं सहकार्य करत नसतील तर आम्हाला किती दिवस तुम्ही बिगर याचं ठेवणार आहात रस्त्याचं. मग त्यांनी आमची विनंती ग्राह्य धरली आणि त्या माणसांना शेवटची अंतिम संधी म्हणून पुन्हा एकदा तारीख दिली म्हणणं मांडण्यासाठी. परंतु तरीही त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं नाही. केवळ वेळोवेळी वकील बदलणं एवढंच काम त्यांनी केलं. त्यानंतर आम्हाला माननीय तहसीलदार साहेबांनी मला वाटतं 30 दिवसाची मुदत दिलेली होती की ह्या तारखेपासून अमुक दिवसापर्यंत जर समजा आमचा निकाल मान्य नसेल विरोधी पार्टीला तर त्यांनी वरिष्ठ म्हणजे प्रांत कार्यालयाकडे तक्रार करावी. त्याप्रमाणे त्यांनी मुदतीमध्ये तक्रार केली आणि आम्हाला साधारणतः 15 जानेवारी 25च्या दरम्यान पहिली तारीख पडली. त्यानंतरही 5-6 महिने सलग माननीय प्रांतसाहेब यांनी त्या समोरच्या पार्टीला म्हणजे बाराहते आणि कुलकर्णी कुटुंबीय यांना अनेक वेळा विनंती केली. तिथेही त्यांनी तसंच केलं की म्हणजे तारखांना गैरहजर राहणं, वेळोवेळी वकील बदलणं आणि वेळ वाया घालवणं की जेणेकरून आम्हाला वेळेमध्ये कुठल्याही म्हणजे प्रकारचा निर्णय लागू नये, उशिरात उशीर व्हावा अशा जे वाईट हेतून थोडक्यात त्यांनी असे निर्णय घेतले. आणि माननीय म्हणजे उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांतसाहेब यांनी आम्हाला 10/7/25 रोजी 31/7/25 रोजी अंतिम निकाल दिला. तो आमच्या बाजूनं दिला कारण या विरोधी पार्टीनं, प्रतिस्पर्धी पार्टीनं योग्य सहकार्य केलं नाही, वेळ काढूपणा केला आणि निकाल लांबवण्याची त्यांनी जी मानसिकता त्यांची दिसून आली. या सगळ्या गोष्टीचा विचार करून ते अनुभवी आहेत. सगळ्या गोष्टीचं त्यांनी तिथपर्यंत पोचले म्हणजे उगीच पोचले नाही. ज्ञानाशिवाय माणूस तिथपर्यंत पोचू शकत नाही. आणि तरीही माननीय बाराहते पाटील यांनी मंडलाधिकारी यांची जी नोटीस आलेली होती आम्हाला 30/1/26 रोजी रस्ता खुला करण्याची, त्या दिवशी आम्ही तिथं JCB घेऊन, पोलीस संरक्षण घेऊन सगळं तयारी केलेली होती की बा रस्ता खुला करायचा आहे. परंतु काय घडलं माहीत नाही. पण 30/1/26 रोजी माननीय मंडलाधिकारी नेवासा बुद्रुक हे कार्यस्थळावर हजर राहिले नाहीत. त्यांच्या सहीची नोटीस असूनही ते त्या ठिकाणी हजर राहिले नाही. ही मोठी खेदाची बाब आहे. आम्हाला कोणाविषयी तक्रार करायची नाही, परंतु एक अधिकारी आला नाही, त्यांनी आम्हाला सहकार्य योग्य केलं नाही असं आमचं म्हणणं आहे आणि रस्ता खुला करण्यास विलंब लागला. त्या विलंबाचा फायदा बाराहते कुटुंबियांनी घेतला असं माझं स्पष्ट मत आहे. आणि मग अपर जिल्हाधिकारी यांनी आम्हाला स्टेटस्को दिला असं आम्हाला फोनवर सांगण्यात आलं. आम्हाला ते स्टेटस्को वगैरे काहीही बजावलेलं नाही. आणि
त्यानंतर आम्हाला 20/2/26 रोजी माननीय अपर जिल्हाधिकारी साहेब यांची 9/3/26 ही सुनावणी तारीख असल्याचं नोटीस मिळालं. मुदत आम्हाला 60 दिवसाची प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली होती की जर त्यांना तो निर्णय मान्य नसेल तर त्यांनी निर्णयाच्या तारखेपासून 60 दिवसाच्या आत वरिष्ठ कार्यालयाकडे म्हणजे न्याय मागायला पाहिजे होता. ती मुदत संपून गेल्यानंतरही त्यानंतरही आम्ही त्यांच्या शेतामध्ये ऊस उभे असल्यामुळं एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचं नुकसान आर्थिक नुकसान करू इच्छित नाही. त्या न्यायाप्रमाणे आम्ही त्यांना ऊस जाऊ दिला. त्याच्यानंतर आम्ही रस्ता खुला करण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब नेवासा यांच्याकडे मागणी केली आणि 30/1/26 ही तारीख रस्ता खुला करण्याकरता आम्हाला माननीय मंडलाधिकारी नेवासा बुद्रुक यांनी दिलेली होती. परंतु रस्ता खुला करण्याऐवजी सदर मंडलाधिकारी कार्यस्थळावर हजर न राहता परस्पर कुठंतरी गैरहजर राहिले आणि 12 ते म्हणजे प्रतिस्पर्धी पार्टी यांना स्टेटस को दाखल करायला संधी उपलब्ध करून दिली. आणि असं जर होत राहिलं, स्टेटस को येत राहिले, थातुरमातुर कारणं त्यांनी दाखवायचे, कुठल्याही प्रकारची चौकशी न करता किंवा आम्हाला परस्पर न विचारता जर समजा असं स्टे मिळत असेल आणि हातातोंडाशी आलेला घास जर जात असेल तर आज त्या क्षेत्राचे मी काही फोटो काढून आणलेले आहेत. अक्षरशः त्या ठिकाणी वेड्याबाबळीचं साम्राज्य झालेलं आहे. 4-5 वर्षामध्ये उत्पन्न बुडालं. जी शेती बागायती होती साधारणतः एकरी लाखा रुपयापर्यंतचं मला उत्पन्न मिळत होतं. 5.5 लाखचं जर समजा 5.5 लाख प्रत्येक वर्षाला धरलं तर आज 25 ते 30 लाखाचं माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे. केवळ या अडदांड लोकांनी रस्ता बंद केला आणि आम्हाला आमच्या शेतामध्ये जाण्यावाचून वंचित ठेवलं. आणि आता पुन्हा तारखेचा सिलसिला सुरू होणार. 9/3/26 रोजी आम्हाला नगरला तारखेला जावंच लागेल. ह्या अशा गोष्टी जर चालत राहिल्या तर शेतकऱ्याचं किती आणि कसं आर्थिक नुकसान कधी भरून निघणार आहे या सगळ्या गोष्टीचा मनस्ताप झालेला आहे. त्याचबरोबर जी माझी काय 2-3 एकर शेती आहे त्या शेतीवर 2 मुलं, त्यांचे प्रपंच, त्यांची मुलं, आम्ही दोघं नवरा बायको यांचं काही म्हणजे भागत नाही. त्यामुळं माझी मुलं अक्षरशः लोकांची तर मजुरी म्हणून काम करायला जातात आणि त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणाची पार राखरांगोळी झालेली आहे. आणि मग असं मानसिक त्रास, आर्थिक त्रास, त्याच्यामुळं उद्भवणारे शारीरिक आजार यांनी आम्ही बेजार झालेलो आहे. आणि मग अशा नैराश्यातून माणसं जर आत्महत्येसारखे निर्णय घेत असतील तर त्या आत्महत्येचा निर्णय घेणाऱ्या लोकांची चूक आहे काय असं मला आपल्या सर्व समाजाच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे. आणि न्याय कुठं, कसा, कधी मिळणार याविषयी जे काही शंका म्हणजे संभ्रमित वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि न्यायासाठी आम्ही मात्र तरसत आहोत. तर मायबाप सरकार जे निर्णय घेत आहे, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे, खूप चांगल्या प्रकारे ते निर्णय घेत आहे. शेत रस्ते, पाणंद रस्ते याच्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा स्कीम त्यांनी सुरू केलेली आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. शासनाचे आम्ही आभार मानतो. परंतु हे जे काही कार्यालयीन कामकाज चालतं आहे हे कार्यालयीन कामकाज समाधानकारकरित्या चालत नाही असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं दप्तर दिरंगाई आणि वेळ काढूपणाची भूमिका ह्या गोष्टी शेतकऱ्याला न्यायापासून वंचित ठेवत असल्याची आमची भूमिका झालेली आहे. अतिशय त्रासाने आणि अतिशय खेदाने मला आज आपल्या समोर येण्याची वेळ आली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द आपल्यापर्यंत पोहोचवतो. न्याय देण्यासाठी जी जी काही मदत तुमच्याकडून होईल तेवढी करावी ही नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान, जय जवान.